हाय फ्रेंड्स, मी आज बनवते आहे मँगो चीज केक। तर ही रेसिपी खूप साधी सोपी आहे। आपण घरातल्या वस्तूंपासून ही रेसिपी बनवू शकतो। तर त्यासाठी तुम्ही ही माझी रेसिपी पूर्ण बघा। बनवायला पण अगदी सोपी आहे आणि खायला पण अगदी टेस्टी लागते। मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतले आहे। आता आपण त्याचा छेना करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी गॅसवर ठेवले आहे ते। आता आपल्याला दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून ते दूध फाडून घ्यायचे आहे। आपल्याला त्याचा छेना बनवून घ्यायचा आहे। त्या दुधाला छानपैकी उकळी आलेली आहे। आता आता आपण यामध्ये थोडं थोडं लिंबाचा रस ऍड करून दूध फाडून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता दूध छानपैकी उकळलेले आहे। फ्लेम बंद करून आपण हे छेना काढून घेणार आहोत। आता आपण या छेन्यावर पाणी टाकणार आहोत, स्वच्छ करून घेणार आहोत। त्यामुळे त्याच्यातील आंबटपणा सगळा निघून जाईल। त्यानंतर आपण 3 हापूस आंबे घेतले आहेत। तर आता आपण ते स्वच्छ धुवून कट केले आहेत। मी कट करते आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कट करायचे। अशा पद्धतीने मी 3 आंबे घेतले होते, त्याचं पल्प काढून घेतला आहे। आता आपल्याला तो ग्राइंड करायचा आहे। आता आपण हे आंबे मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करणार आहोत। त्यानंतर त्यानंतर 3 चमचे मिल्क पावडर ऍड करणार आहोत। 10-12 केशर, नंतर 5 चमचे मी साखर ऍड करते आहे। अर्धा कप दूध ऍड करते आहे। आपण जो छेना बनवला होता तो आपण आता यात ऍड करतो आहोत।
आता आपल्याला हे ग्राइंड करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सर मधनं ग्राइंड करायचे आहे. आता मी 1 ग्लास दूध घेतले आहे. त्यानंतर मी त्या दुधात 2 चमचे आपण जी प्युरी केली होती आंब्याची ती ऍड करते आहे. आपण हे छान पद्धतीने मिक्स करूया. रस घेतले आहेत मी, ते या दुधात डीप करणार आहे दोघी साइडने छानपैकी. हे जे दूध घेतले आहे मी ते कोमट आहे. अशा पद्धतीने मी ब्रेड ठेवले आहे, टोस्ट ठेवले आहेत खाली. आता त्यानंतर आपण ही जी आंब्याची प्युरी केली आहे तिचा एक लेयर देणार आहोत. आता आपण पुन्हा हे रस डीप करून परत एक लेयर देणार आहोत. आता आपण यावर पुन्हा एक लेयर देणार आहोत मँगोच्या प्युरीचा. अशा पद्धतीने आपला दुसरा लेयर पण ठेवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण यावर थोडे ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे आता फ्रीज मध्ये सेट करायला ठेवणार आहोत 3 ते 4 तासासाठी. तुम्ही पाहू शकता माझ्या या मँगो चीज केकच्या रेसिपीला छान लेयर्स आलेले आहेत. तुम्ही पण फ्रेंड्स करून बघा, ही रेसिपी खूप छान लागते. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.